नमस्कार, मी डॉक्टर अमित अरुण सिंह. मी शारदा क्लिनिक अँड डायबिटीज सेंटर पुणे येथे मागील गेल्या 3 वर्षांपासून ॲज अ जनरल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे. तर आज आपण डायबिटीस बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. तर डायबिटीस म्हणजे नेमके काय आणि हा आजार होण्याची कारणे काय आहे? डायबिटीस म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखर ही नियंत्रणाबाहेर जाणे, ह्याला आपण डायबिटीस असे म्हणतो. डायबिटीस होण्याची मुख्य 2 कारणे असतात. एक म्हणजे अनुवंशिक आणि दुसरे कारण असते जीवनशैली. अनुवंशिक म्हणजे त्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील कोणाला तरी डायबिटीस असेल आणि त्यांच्यामुळे तो डायबिटीस यांना आला असेल तर आपण ह्याला अनुवंशिकरित्या आलेला डायबिटीस म्हणतो. दुसरे कारण असते जीवनशैलीमुळे आलेल्या डायबिटीस. ह्यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी येतात. तुमचा आहार, तुमचा व्यायाम, तुमची झोप आणि तुमचं ताणतणाव. ह्या 4 गोष्टींमध्ये गडबड झाल्यानंतर जी साखर वाढते त्याला आपण जीवनशैलीमुळे वाढलेला डायबिटीस असे म्हणतो. डायबिटीससाठी चालू झालेले मेडिसिन आयुष्यभर घ्यावे लागतात का? तर बरेच लोकांचा समज असा आहे की डायबिटीससाठी चालू झालेल्या गोळ्या आपण बंद करू शकत नाही, त्या आपल्याला आयुष्यभर घ्याव्या लागतात. तर असे बिलकुल नाहीये. डायबिटीससाठी चालू झालेल्या गोळ्या हा आपण चालू केलेल्या असतात कारण की तुमचा साखरेचा रिपोर्ट वाढलेला असतो. जर तुमचा साखरेचा रिपोर्ट कमी आला, तुम्ही जर खाण्यापिण्याचे पथ्य पाळले, रोज व्यवस्थित व्यायाम केला, चांगली झोप घेतली आणि ताणतणावाचं मॅनेजमेंट केलं तर निश्चितच आपण चालू केलेल्या गोळ्या कमी देखील करू शकतो आणि कमी करत करत बंद सुद्धा करू शकतो. तर मेडिसिन व्यतिरिक्त आणखी इतर कोणत्या पद्धतीने आपण डायबिटीसवर उपचार करू शकतो? मी ज्याप्रमाणे सांगितले की आपण चालू केलेल्या मेडिसिन्स कमी करत करत बंद करू शकतो, त्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल असतो तो तुमच्या जीवनशैलीचा. जीवनशैलीमध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी येतात: डाएट, एक्सरसाइज, स्लीप आणि स्ट्रेस. ह्याचा इंग्लिशमध्ये एक शॉर्ट फॉर्म आहे DESS. DESS चा फुल फॉर्म आहे D म्हणजे डाएट, E म्हणजे एक्सरसाइज, S म्हणजे स्लीप आणि S म्हणजे स्ट्रेस. ह्या 4 गोष्टी जी व्यक्ती चांगल्या करेल त्याला आपण चालू केलेल्या गोळ्या कमी करण्यात आपल्याला मदत होते. त्याच प्रकारे गोळ्या कमी करत आपण बंद सुद्धा करू शकतो. सर, एखाद्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याच व्यक्तीला डायबिटीस नसेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला डायबिटीस होऊ शकतो का? हो, नक्कीच. जर एखाद्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीला डायबिटीस नाहीये, पण त्या व्यक्तीची जर जीवनशैली खराब असेल, जसे की त्याचा आहार खूप खराब असेल, गोडधोड खूप खाणं होत असेल, बाहेरचं खाणं खूप होत असेल, ह्या व्यतिरिक्त जर व्यायाम रोजचा होत नसेल, झोप चांगली होत नसेल किंवा ताणतणाव खूप असेल, तर या गोष्टीमुळे सुद्धा त्याला डायबिटीस होण्याचे प्रमाण असते. सर, डायबिटीस नियंत्रणात राहत नसेल तर त्यामुळे पेशंटला कोणत्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात? डायबिटीस म्हणजे आपण बघितले की रक्तातील साखर अनियंत्रित होणे म्हणजे डायबिटीस. शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी रक्त पोचते त्या त्या ठिकाणी ती जास्त प्रमाणात वाढलेली साखर पोचते. आपल्या शरीरात असा एकही अवयव नाही की जिथे रक्त पोचत नाही. त्यामुळेच आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला जास्त प्रमाणातील साखर देखील त्या रक्तासोबत पोहोचते आणि अशा वेळी ही जास्त प्रमाणातील साखर जास्त दिवस जर अवयवांना पोहोचत राहिली तर आपले अवयव हळूहळू डॅमेज होण्याची प्रक्रिया चालू होते. यामध्ये आपण प्रामुख्याने बघितले तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढे कोणते अवयव आहेत ह्या सगळ्या अवयवांना जास्त साखरेमुळे धोका निर्माण होतो. परंतु त्यातल्या त्यात आणखी 4 अवयव जास्त नाजूक आहेत की ज्यांना जास्त साखरेमुळे फार लवकर डॅमेज होऊ शकते. हे 4 अवयव म्हणजे आपल्या डोळ्याचा पडदा, आपले हृदय, आपल्या किडन्या आणि आपल्या पायाच्या नसा. ह्या 4 अवयवांना आपण जर साखर नियंत्रणात ठेवली नाही तर लवकर डॅमेज होण्याचे चान्सेस असतात आणि पुढे जाऊन ह्यांचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जसे की डोळ्याचा पडदा खराब होऊ शकतो, निकामी होऊ शकतो. त्यातील ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्यामध्ये रक्तस्राव होऊन डोळ्याचा पडदा काम करेनासे होतो. बऱ्याचशा लोकांमध्ये हृदयामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. काही लोकांमध्ये किडनीमध्ये डॅमेज होऊन डायलिसिसची वेळ येते. तर काही लोकांमध्ये पायाच्या नसा बधीर होतात. पायाच्या नसा इतक्या बधीर होतात की त्या लोकांना हातापायांना मुंग्या, जळजळ, बधीरपणा येतो आणि मग अशा वेळी एखादी जखम झाली ती कळत नाही, झालेली जखम लवकर भरत नाही, त्या जखमेला इन्फेक्शन झाले आणि ते इन्फेक्शन जर वेळीच कंट्रोलमध्ये राहत नसेल तर ते इन्फेक्शन आणखी ठिकाणी पसरू नये म्हणून आपल्याला तो भाग कापावा लागतो. तर डायबिटीसमुळे इतक्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे आपला डायबिटीसच्या पेशंटला हाच सल्ला असतो, जर तुम्हाला डायबिटीस आहे, ही गोष्ट माहिती आहे तर त्याबद्दल तुम्ही गाफील न राहता तुम्ही योग्य वेळी उपचार घेऊन, मेडिसिन्स घेऊन, त्याचसोबत मी ज्या जीवनशैलीच्या गोष्टी सांगितल्या, तुमचं डाएट, एक्सरसाइज, स्लीप आणि स्ट्रेस या 4 गोष्टी चांगल्या ठेवून डायबिटीस नियंत्रणात ठेवायला हवा, जेणेकरून आपण पुढे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. सर, एखाद्या डायबेटिक व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल तरी त्याने त्यासाठी उपचार घेणे गरजेचे आहे का? अगदी बिलकुल. असे कोणी डायबिटिक व्यक्ती असतील की ज्यांना काही त्रास होत नाहीये आणि मग त्यांना असे वाटते की आपल्याला काही त्रास नाहीये तर आपण कशाला उगाच मेडिसिन्स घ्यायच्या, कशाला उगाच पैसा वाया घालायचा, तर त्या पेशंटला माझा हाच सल्ला असेल की तुम्ही डायबिटीसच्या उपचाराबद्दल बिलकुल गाफील राहू नका. कारण की डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स असे असतात की ते तुम्हाला आत्ता जाणवत नाहीत, ते आतमध्ये डॅमेज हळूहळू चालू असते. बऱ्याचशा पेशंटला सध्या बाहेरून त्रास जाणवत असतो, काही पेशंटला जाणवत पण नसतो. आमच्या भाषेत तर आम्ही म्हणतो की ज्या पेशंटला त्रास होतो, ज्या पेशंटला लक्षणं दिसतात ते पेशंट नशीबवान पेशंट
की तुमचं शरीर ऍटलिस्ट सांगतंय की तुमच्या शरीरात रक्तात साखर वाढलेली. बरेचसे पेशंट असे असतात, जवळपास मी तर म्हणेल 40% 50% पेशंट असे असतात की त्यांना डायबिटीसमुळे काहीच लक्षणे नसतात. अशा पेशंटला आम्ही कमनशिबी पेशंट म्हणतो, कारण की त्यांचं शरीर त्याला सांगतच नाही की तुमच्या रक्तात साखर वाढलेली आहे. जर पेशंटला रक्तात वाढलेली साखर वेळीच कळली, जशी की त्याला लक्षणे आली, तर ती व्यक्ती, तो पेशंट आपले उपचार करून घेण्यास तत्पर असतो. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या पेशंटला काहीच त्रास होत नाही, त्या व्यक्तीला कळतच नाही की आपल्या रक्तात साखर वाढली आहे की नाही आहे, त्यामुळे तो ती तपासणी करत नाही आणि त्यामुळे त्याला वेळीच उपचार भेटत नाही. पण मी ज्याप्रमाणे सांगितले की हे डॅमेज हळूहळू वाढत जाते आणि ते तुम्हाला आता न कळता जेव्हा ते 80-90% पुढे जाते तेव्हा ते तुम्हाला समोर येऊन कळते आणि त्यावेळी हातातून वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आपल्या डायबिटीसच्या पेशंटला हाच सल्ला असतो की तुम्हाला डायबिटीस आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि तरीही तुम्हाला लक्षणे नसतील तर तुम्ही योग्य वेळी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि दर 3 महिन्यांना आपली साखर चेक करणे गरजेचे आहे. सर, डायबेटिक पेशंटने व्यसनांबाबत कोणती खबरदारी घेतली पाहिजे? हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे की जर एखादा डायबिटिक व्यक्ती काही व्यसन करत असेल तर त्यामुळे निश्चितच त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याचा चान्स जास्त असतो. यामध्ये प्रामुख्याने बघितले तर जे व्यक्ती दारूचे व्यसन करतात तर त्या व्यक्तीमध्ये साहजिकरित्या दारूमुळे रक्तातील साखर वाढते. दारू आपण एक प्रकारे बघितले तर साखरेचे पाणी आहे. तुम्ही जर वारंवार दारूचं सेवन करत असेल तर त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वारंवार वाढत राहणार. ह्या व्यतिरिक्त बरेचसे पेशंट असतात ज्यांना धूम्रपानाचे व्यसन असते किंवा तंबाखूचे व्यसन असते. ह्या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या रक्तामध्ये निकोटीनचे प्रमाण वाढते आणि तुमच्या रक्तामध्ये निकोटीनचं प्रमाण वाढले की त्यामुळे सुद्धा तुमचं शुगर डिसबॅलन्स होते आणि तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे आपल्या डायबिटीसच्या पेशंटला हाच सल्ला असतो की तुम्हाला व्यसनांपासून जेवढे लांब राहता येईल तेवढे चांगले. सर, डायबिटीसच्या मोजमापासाठी सर्वात प्रभावी ब्लड टेस्ट कोणती आहे? डायबिटीसचे निदान करण्यासाठी किंवा डायबिटीसच्या साखरेतील रक्तातील मोजमापासाठी आपण प्रामुख्याने 3 टेस्ट करतो. त्यामध्ये एक असते रक्तातील उपाशी पोटीची साखर, दुसरी टेस्ट असते रक्तातील जेवणानंतरची साखर आणि एक टेस्ट असते HbA1c, ज्याचा मराठीमध्ये साधा सोपा सरळ अर्थ आहे मागील 3 महिन्यांचा साखरेचा सरासरीचा रिपोर्ट. तर ह्यामध्ये जी फास्टिंग शुगर असते, ज्याला आपण उपाशी पोटीची साखर म्हणतो, ही जर एखाद्या व्यक्तीची 100च्या खाली असेल तर आपण म्हणणार ती नॉर्मल आहे. हीच जर साखर 100 ते 125च्या मध्ये येत असेल तर आपण ह्याला प्री डायबिटीस म्हणतो की ह्या बाबतीत त्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे, त्या व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे. आणि जर हा रिपोर्ट 125च्या पुढे जात असेल तर आपण म्हणतो की ह्या पर्सनला डायबिटीस असण्याचे चान्सेस आहेत. याचबरोबर जर जेवणानंतरची साखर, जी आपण शक्यतो जेवण झाल्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर चेक करतो, ह्यामध्ये जर ती साखर 140च्या खाली असेल तर आपण म्हणतो त्या व्यक्तीला डायबिटीस नाही आहे. जर ती साखर 140 ते 200च्या मध्ये असेल तर आपण म्हणतो की त्या व्यक्तीने खबरदारी घेतली पाहिजे, त्याला डायबिटीस होऊ शकतो. आणि हीच जर साखर जेवणानंतर 1.5 ते 2 तासांनी आपण चेक केल्यानंतर 200च्या पुढे जात असेल तर आपण म्हणतो की ह्या व्यक्तीला डायबिटीस असण्याचे चान्सेस आहेत. ह्या 2 टेस्ट व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची टेस्ट आहे ज्याला HbA1c असे म्हणतात, ज्याचा सोपा मराठीत अर्थ आहे मागील 3 महिन्याचा रक्तातील सरासरी साखरेचा रिपोर्ट. तर हा रिपोर्ट एखाद्या व्यक्तीचा 5.7च्या खाली आला तर आपण म्हणतो त्या व्यक्तीला डायबिटीस नाही. हाच जर रिपोर्ट 5.7 ते 6.5 ह्याच्यामध्ये आला तर आपण म्हणतो याला प्री डायबिटीस स्टेज. या प्री डायबिटीस स्टेजमध्ये आपण पेशंटला सांगतो की तुम्ही खाण्यापिण्याचे पथ्य पाळा, व्यायाम करा, झोप चांगली घ्या, ताणतणावाचे मॅनेजमेंट करा, जेणेकरून तुम्ही साखर नियंत्रणाबाहेर जाण्यापासून वाचवू शकता. परंतु जर हा रिपोर्ट 6.5च्या पुढे जात असेल तर आपण निदान करतो की ह्या व्यक्तीला डायबिटीस आहे आणि ह्या व्यक्तीला डायबिटीससाठी उपचारांची गरज आहे. जर हा रिपोर्ट डायबिटिक पेशंट प्रत्येक 3 महिन्याला करतो आणि हा रिपोर्ट जर 7च्या आत असेल तर आपण म्हणणार त्या डायबिटिक व्यक्तीची उपचार म्हणजे ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. मात्र हाच HbA1cचा 3 महिन्याचा रिपोर्ट 7च्या पुढे असेल तर आपण म्हणणार की ट्रीटमेंट चुकीची होत आहे. त्या रुग्णाने, त्या डायबिटीसच्या पेशंटने आपली उपचार पद्धती बदलून घेणं गरजेचं आहे, जसे की मेडिसिनचा डोस ऍडजस्ट करून घेणे गरजेचं आहे. आम्ही बरेचशा डायबिटीसचे पेशंट डे टू डे लाईफमध्ये आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघत असतो की एकदा डायबिटीसची गोळी चालू केली की तीच गोळी महिने, वर्षे तेवढीच गोळी चालू असते. तर असे न करता डायबिटीसच्या व्यक्तीने प्रत्येक 3 महिन्याला HbA1cचा हा रिपोर्ट कंपल्सरी केलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो की आपल्या रक्तातील मागच्या 3 महिन्यातील साखर कशी होती आणि त्यानुसार आपण पद्धतशीर उपचार घेऊन त्या प्रकारे आपण साखर नियंत्रणात आणू शकतो. यामध्ये उपाशीपोटी खाल्ल्यानंतरच्या साखरेचाही तेवढाच महत्वाचा रोल आहे. परंतु ही अशी टेस्ट आहे की समजा एखाद्या व्यक्तीने उपाशीपोटीची साखर चेक केली पण त्यांनी आदल्या दिवशी गोडधोड खाल्ले असेल तर तो साखरेचा रिपोर्ट वाढून येतो. त्याचप्रकारे जेवणानंतरची जी आपण साखर करतो त्यामध्ये जर चुकून काही गोडधोड खाण्यात आले किंवा साखर वाढवणाऱ्या गोष्टी खाण्यात आल्या तर त्या व्यक्तीच्या सुद्धा रक्तातील साखरेचा रिपोर्ट वाढू शकतो. त्यामुळे हा जो रिपोर्ट आहे तो दिवसागणिक बदलतो. समजा आज आपण चेक केला
तो रिपोर्ट जास्त आला, उद्या जर आपण चेक केला तर तो रिपोर्ट कमी पण येऊ शकतो. त्यामुळे हा रिपोर्ट तेवढा रिलायबल नाहीये जेवढा आपला HbA1cचा रिपोर्ट जास्त विश्वासार्ह आहे. म्हणूनच HbA1c म्हणजे साखरेचा 3 महिन्यांचा रिपोर्ट हा डायबिटीच्या मोजमापासाठी सगळ्यात चांगला असा ब्लड टेस्ट आहे. सर, डायबिटीसच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनच्या ट्रीटमेंटची गरज का पडते? इन्सुलिन हा डायबिटीसच्या उपचाराचा असा घटक आहे की याबद्दल अजूनही डायबिटीसच्या अनेक रुग्णांमध्ये गैरसमज आहे आणि आपण म्हणू शकतो की अजूनही फार मोठ्या प्रमाणात भीती आहे. तर इन्सुलिन ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक नॉर्मल व्यक्तीच्या शरीरामध्ये बनत असते. आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी आहे. त्या ग्रंथीचं काम आहे इन्सुलिन बनवणे आणि या इन्सुलिनचं काम आहे आपल्या रक्तातील साखर व्यवस्थितरित्या वापरणे. नॉर्मल व्यक्तीमध्ये स्वादुपिंड हे त्याचे काम व्यवस्थित करत असते, इन्सुलिन व्यवस्थित बनत असते, ज्याच्यामुळे नॉर्मल व्यक्तीच्या रक्तातील साखर व्यवस्थितपणे वापरली जाते. परंतु डायबिटिक पेशंटमध्ये काय होते की हे जे पॅनक्रियाज नावाची ग्रंथी आहे त्याची इन्सुलिन बनवण्याची ताकद हळूहळू कमी होत जाते. डायबिटिक पेशंटमध्ये पण इन्सुलिन बनत असते, पण त्या डायबिटिक पेशंटने जर योग्य वेळी उपचार घेतले, पथ्य पाणी पाळले तर पॅनक्रियाची जी इन्सुलिन बनवण्याची जी ताकद आहे ती तशीच राहते. मात्र बरेचसे डायबिटीसचे पेशंट असतात की जे उपचार घेत नाहीत, गोळ्या रेग्युलर घेत नाहीत, पथ्य पाणी पाळत नाहीत. अशा बरेचशा पेशंटमध्ये काय होते की हळूहळू त्या स्वादुपिंडाची इन्सुलिन बनवण्याची ताकद कमी होते आणि हळूहळू जेव्हा शरीरामध्ये इन्सुलिन कमी बनायला लागते तेव्हा आपल्याला ते बाहेरून घेण्याशिवाय काही पर्याय नसतो. ह्याचं मी साधं उदाहरण देतो की समजा आपल्या घरामध्ये पाणी येत नाहीये, आपल्या सोसायटीमध्ये पाणी येत नाहीये, तर आपण टँकरने पाणी मागवतो. अगदी त्याच प्रकारे जर एखाद्या डायबिटिक व्यक्तीच्या शरीरामध्ये इन्सुलिन हा घटक बनतच नाहीये, ज्याच्यामुळे साखर वापरली जाते तो घटक बनतच नाहीये, तर आपल्याला तो बाहेरून देण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. त्यामुळे जर काही डायबिटिक पेशंट असतात ज्यांनी पथ्य पाणी पाळले नाही किंवा तेव्हा नॅचरलरित्या सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन हळूहळू कमी प्रमाणात स्रवत शेवटी ते बंद झालेले आहे, अशा पेशंटला इन्सुलिन घ्यावे लागते. सर, डायबिटीस व लठ्ठपणा एकमेकांशी संबंधित आहेत का? बिलकुल. आम्ही आमच्या डे टू डे लाईफमध्ये प्रॅक्टिसमध्ये इतके पेशंट बघतो की खास करून आमचं हे एक ऑब्झर्वेशन आहे, जे पेशंट लठ्ठ असतात, जे पेशंट तब्येतीने जास्त असतात त्या पेशंटमध्ये डायबिटीसचे प्रमाण सुद्धा जास्त असते. ह्याचे कारण हेच आहे की जेवढा तुमचा पोटाचा घेर जास्त असणार, जेवढं तुमच्या पोटावर चरबीचे प्रमाण जास्त असणार, तेवढं तुमचं मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याचे चान्सेस जास्त असतात. मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये 3 गोष्टी येतात, तुमचं डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल. म्हणजेच तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, तुमचा रक्तदाब नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो आणि तुमच्या रक्तातील चरबी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे डायबिटीस आणि लठ्ठपणा हे एकमेकांशी संबंधित आहेत आणि ह्यासाठीच सध्या मार्केटमध्ये आपण बघितले असेल की वजन कमी करण्यासाठी गोळ्या, इंजेक्शन्स हे नव्याने मार्केटमध्ये आलेले आहेत. सध्या मार्केटमध्ये असे इंजेक्शन्स आलेले आहेत ज्यामध्ये सेमाग्लुटाइड नावाचा, टिर्झापेटाइड नावाचा मॉलिक्यूल आहे. त्यांचं काम आहे की तुमचे वजन कमी करणे आणि अशा पेशंटमध्ये आम्ही बऱ्याच वेळेस बघितले आहे की ज्या प्रकारे आपण एकदा ट्रीटमेंट चालू केली टिर्झापेटाइड, सेमाग्लुटाइड ह्या मॉलिक्यूलनी, ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होतो, ते चालू केल्यानंतर जसं वजन उतरते त्यासोबतच पेशंटची शुगर सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला लागते, म्हणजे वाढलेली शुगर सुद्धा नियंत्रणात येऊ शकते. त्यामुळे डायबिटीस आणि लठ्ठपणा यांचा संबंध आहे आणि आपल्या डायबिटीसच्या पेशंटला हाच सल्ला असतो की ज्या पद्धतीने जेवढ्या लवकर तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता त्याच पद्धतीने तेवढ्या लवकर तुमची साखर नियंत्रणात येऊ शकते. सर, डायबिटीसच्या रुग्णांसाठी तुमच्याकडून काही खास सल्ला देऊ शकता? डायबिटीसच्या रुग्णांसाठी एक महत्वाचा सल्ला जर काही द्यायचा असेल तर मी माझ्या वतीने तो हाच देईल की डायबिटीसची ट्रीटमेंट ही फक्त मेडिसिन्स म्हणजे फक्त गोळ्यांनी नसते, तर त्याला पेशंटची सुद्धा साथ गरजेची असते. मी ज्या प्रकारे पहिले सांगितले की डायबिटीस होण्याची 2 कारणे असतात, एक तर अनुवंशिक किंवा जीवनशैली. मी जीवनशैलीमध्ये 4 गोष्टी सांगितल्या, डाएट, एक्सरसाइज, स्लीप आणि स्ट्रेस. डाएटमध्ये मी प्रामुख्याने सांगेल की तुम्ही गोड गोष्टी खाणे टाळा, मैद्याच्या गोष्टी खाणे टाळा, तांदळाच्या गोष्टी खाणे टाळा आणि उपवासाचे पदार्थ खास करून साबुदाणा, बटाटा या गोष्टी खाणे टाळा. ह्या गोष्टी तुमच्या खाण्यामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात येतील तेवढी तुमची साखर जास्त वाढते. मी डायबिटिक पेशंटला असे बिलकुलही म्हणणार नाही की मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही बिलकुलही खाऊ नका. तुम्ही खाऊ शकता पण त्याचे प्रमाण नियंत्रणात पाहिजे. जर तुम्ही त्या गोष्टी वारंवार खात असाल तर त्याने तुमच्या रक्तातील साखर नक्कीच वाढणार. जसं मी आहाराच्या बाबतीत सांगितलं तसंच दुसरी गोष्ट आहे तुमचा व्यायाम. रोज डायबिटिक पेशंटने कमीत कमी पाऊण तासाचा काहीतरी व्यायाम केला पाहिजे. तो कोणत्याही प्रकारात असू शकतो, चालण्याचा व्यायाम असू शकतो, स्विमिंग असू शकतो, पळणे असू शकतं, सायकलिंग असू शकतं, फक्त तो रोज पाऊण तास केला गेला पाहिजे. तर व्यायामाची व्याख्या काय की तर व्यायाम अशी गोष्ट आहे की जे काही केल्याने तुमचा घाम निघतो आणि तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, याला आपण व्यायाम असे म्हणतो. मी जेव्हा व्यायाम करा असे सांगतो तेव्हा बरेचसे पेशंट म्हणतात की सर आमची कामावर हालचाल होते, आमचा व्यायाम होतच असतो. बऱ्याचशा लेडीज म्हणतात आम्ही घरातली कामं करतो तेव्हा आमचा व्यायाम होतच असतो. तर त्या गोष्टींना व्यायाम म्हणायचं नाही. एक्सरसाइज आणि एक्झर्शन ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक्सरसाइजमध्ये तुमचं शरीर ऍक्टिव्ह
इनएक्टिव्ह होतं. या उलट एक्झर्शनमुळे तुमचं शरीर थकतं. त्यामुळे माझा सल्ला आहे की डायबिटिक पेशंटने कमीत कमी पाऊण तास अशी काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे की ज्याने त्याचा घाम निघेल आणि त्याचे हृदयाचे ठोके वाढतील. मी पहिली गोष्ट सांगितली आहार, दुसरी गोष्ट सांगितली व्यायाम, तिसरी गोष्ट आहे झोप. झोप हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. प्रत्येक व्यक्तीने रात्री कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमची रात्रीची 7 ते 8 तासाची झोप व्यवस्थित होत असेल तर निश्चितच तुमची रक्तातील साखर असेल किंवा तुमचा रक्तदाब असेल हे नियंत्रणात राहण्यास मदत होते. या उलट आम्ही असे कितीतरी रुग्ण बघतो की ज्यांची रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची साखर, ब्लड प्रेशर या गोष्टी वाढलेल्या असतात. आणि शेवटच्या गोष्टीकडे येईन मी स्ट्रेस म्हणजे ताणतणाव. ताणतणाव ही अशी गोष्ट आहे की आजकाल प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताणतणाव, बाकी गोष्टींचा ताणतणाव असणे साहजिक आहे. मात्र ताणतणाव जेवढा जास्त असेल, जेवढा तो नियंत्रणाबाहेर असेल, तेवढं तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणाच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे ताणतणावासाठी एकच इलाज आहे. माझा तर सल्ला असतो, जो माणूस व्यायाम करतो त्याला स्ट्रेस कमी येतो, त्याचा ताणतणाव त्याला मॅनेज करणं सोपं जातं. या उलट जो व्यक्ती एका जागी बसून असतो, काहीच हालचाल करत नाही, काहीच व्यायाम करत नाही, त्याला साहजिकरित्या ताणतणाव जास्त येतो. त्यामुळे माझा डायबिटिक पेशंटला हाच सल्ला असेल की तुम्ही रोज व्यायाम चालू करा, कमीत कमी पाऊण तास चाला, जेणेकरून तुमचा ताणतणावाचं मॅनेजमेंट तुम्हाला करता येईल. आणि अल्टिमेटली डाएट, एक्सरसाइज, स्लीप, स्ट्रेस ह्या 4 गोष्टी तुम्ही चांगल्या केल्या तर तुम्हाला चालू झालेले मेडिसिन्स आपल्याला कमी करता येतील. आणि कमी करत करत चालू केलेले मेडिसिन्स आपण बंद सुद्धा करू शकतो. आम्ही कितीतरी डायबिटीसचे पेशंट बघतो की आम्ही ट्रीटमेंट चालू करतो, गोळ्या चालू करतो, पण त्याच्यासोबतच डायबिटीसचे पेशंट या 4 गोष्टी सुद्धा आणखी सुधारित करतात, चांगल्या पद्धतीने करतात. आणि ह्यामुळे आम्हाला चालू केलेल्या गोळ्या कमी करत करत बंद करता येतात किंवा कमी करता येतात. परंतु आम्ही असंही बघतो की डायबिटीसचा पेशंट जेव्हा नव्याने डिटेक्ट झालेला असतो तेव्हा ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करतो. परंतु थोडे महिने गेले, थोडे वर्ष गेले की डायबिटीसच्या पेशंटला या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि तो परत डाएट, एक्सरसाइज, स्लीप आणि स्ट्रेस या गोष्टींमध्ये कमी पडतो. अशा वेळी काय होते, तुमचा साखरेचा रिपोर्ट परत वाढतो आणि परत आपल्याला नव्याने ट्रीटमेंट देण्याची वेळ येते. त्यामुळे माझा डायबिटीसच्या पेशंटला हाच सल्ला आहे, जर तुम्हाला आयुष्यात कधीही डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे, भलेही तो तुम्हाला सध्या आहे किंवा नाहीये, तुमच्या सध्या गोळ्या चालू असतील किंवा नसतील, पण तुम्ही ह्या 4 गोष्टी पाळा. डाएट, एक्सरसाइज, स्लीप आणि स्ट्रेस, DESS हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. ह्या 4 गोष्टी तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने करणार तेवढा आम्हा डॉक्टरांचे काम सोपे होते आणि तुम्हाला चालू केलेल्या गोळ्या आम्हाला कमी करता येतात किंवा त्या कमी करत करत बंद सुद्धा करता येतात. त्यामुळे एक शेवटचा महत्वाचा सल्ला जर एका शब्दात, एका वाक्यात काही सांगायचा असेल तर माझा हाच सल्ला राहील की तुमची डाएट, एक्सरसाइज, स्लीप आणि स्ट्रेस ही चतुर्सूत्री व्यवस्थित फॉलो करा आणि तुम्ही निश्चितच डायबिटीसवर मात करू शकता.